नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. यंदाची 2026 सालची संक्रांत तब्बल 23 वर्षांनी एक अत्यंत शुभ आणि महत्वाचा दुर्मिळ योग येत असल्याने खूप महत्वाची म्हटली जाते. या संक्रांतीला जितकं तिळगुळाचं महत्व आहे तितकंच अनेक शुभ कार्यांचंही महत्व असणार आहे. तेव्हा आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत 2026 ची मकर संक्रांती नेमकी कशावर आहे, संक्रांतीचे वाहन काय आहे, संक्रांतीने कोणती वस्त्र धारण केलेली आहेत आणि येणाऱ्या वर्षासाठी ही संक्रांत काय घेऊन येणार आहे, कुठल्या राशीच्या व्यक्तींनी करायची आहेत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व आणि उत्तरायण प्रारंभ नक्की कधी होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती बघूया. हिंदू पंचांगानुसार सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि याच क्रियेला मकर संक्रांत असे म्हटले जाते. उत्तरायणाचा प्रारंभ होण्याचा हा दिवस आणि म्हणूनच हा काळ अत्यंत शुभ आणि पुण्य फलदायी असा मानला जातो. सूर्यदेव शनी महाराजांच्या मकर राशीत प्रवेश करतात. अर्थातच पिता पुत्रांची भेटही महत्वाची मानली जाते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो, त्यामुळेच दिवसाचा कालावधी तिळातिळाने वाढतो आणि रात्रीचा कालावधी हा तिळातिळाने कमी होत असतो. हा बदल अत्यंत शुभ मानला जाऊन मंगल कार्यासाठी फलदायी देखील मानला जातो. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांत बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करेल बुधवारी 14 जानेवारी रोजी दुपारी 3:13 आणि याच पर्व काळाची समाप्ती होणार आहे संध्याकाळी 5:45. अर्थातच साधारण 2 तास 32 मिनिटांचा हा पुण्यकाळ असणार आहे. या व्यतिरिक्त महापुण्यकाळाचा शुभ मुहूर्त दुपारी 3:13 पासून ते संध्याकाळी 4:58 असणार आहे आणि हा महापुण्य कालावधी जो मुहूर्त आहे तो साधारण 1 तास 45 मिनिटांचा असणार आहे. या काळात आपण शुभ कार्य करू शकतात. या कालावधीमध्ये अर्थातच या पुण्य काळामध्ये केलेले स्नान, दान, जप, तप आणि उपासना याला विशेष महत्व आहे. 2026 मधील मकर संक्रांत आणखीही एका कारणासाठी विशेष महत्वाची मानली जात आहे. ते म्हणजेच या दिवशी एकादशीचा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. साधारण 23 वर्षांनंतर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्व अनेक पटीने वाढलेले दिसून येते. याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग हे ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाणारे बनत असल्याचं सांगितलं जातंय. या योगामध्ये जर तुम्ही कुठलेही शुभ कार्य, दान धर्म, पूजा अर्चना केल्यास ते फलदायी होते आणि जीवनात येणारे अनेक अडथळे दूर होतात असेही म्हटलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी संक्रांत देवीचे वाहन, वस्त्र, दिशा आणि हातातील धारण केलेली वस्तू बदलत असते. यावरूनच वर्षभराचं फळ देखील सांगितलं जातं. तेव्हा यंदा मकर संक्रांती देवीचं स्वरूप कसं असणार आहे, वाहन काय आहे, देवीने कोणती वस्त्र धारण केलेली आहेत आणि शुभ अशुभ कुठले संकेत आहेत याचे स्वरूप जाणून घेऊया. संक्रांती देवीचे स्वरूप जाणून घेताना देवीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळी वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेली आहेत. हातात गदा धारण केलेली आहे. संक्रांती देवी ही वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे. हातात जाळीचं फूल घेतलेलं असून पायास भक्षण करीत आहे. तसेच संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि ईशान्येकडे पाहत आहे. वार बुधवार असून अनुराधा नक्षत्र आहे आणि गंधर्व अर्थ अर्थातच कुंकुम आहे. सोबतच चांदीचे भोजन पात्र आहे. संक्रांतीच्या या स्वरूपावरून येणाऱ्या वर्षासाठी काही महत्वपूर्ण संकेतही मिळताना दिसतात. ज्यायोगे संक्रांत ही सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत चांगली मानली जाते. वस्तूंची किंमत सामान्य राहून लोकांना आरोग्य लाभ मिळणार आहे. वेगवेगळ्या राष्ट्रातील संबंध सलोख्याचे होण्यास मदत होऊन अन्नधान्याच्या साठ्यातही वाढ होईल. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी देवीने काही वस्त्रभूषण किंवा खाद्यपदार्थ धारण केलेले असतात. त्या संबंधित वस्तूंच्या किमतीवर वर्षभर परिणाम होऊ शकतो. आता या वर्षी देवीने पिवळी वस्त्र धारण केलेली आहेत. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू आणि पिवळ्या बांगड्या किंवा पिवळी आभूषणं धारण केल्यामुळे जीवनात काही चढउतार येऊ शकतात. किंवा मग संक्रांती देवीने जी वस्त्र परिधान केलेली आहेत ती वस्त्र आपण धारण करू नयेत अशी देखील मान्यता आहे. म्हणूनच यंदा महिलांनी पिवळी वस्त्र धारण करू नयेत असे सांगितले जाते. मात्र आपल्याला आपापल्या भागानुसार, प्रथा परंपरेनुसार आपण आपले सण उत्सव साजरे करावेत. शिवाय देवीने पायस भक्षण केलेले आहे, ज्यामुळे दुग्धजन्य पदार्थ किंवा खिरीशी संबंधित वस्तूंवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. किंवा मग मकर संक्रांतीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळले पाहिजे
असाही याचा अर्थ होऊ शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं किंवा काय करू नये, कुठली शुभ कार्य करावीत याबद्दल माहिती बघूया. मकर संक्रांतीच्या दिवसाला पुण्य संचयाचा दिवस असेही म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी काही गोष्टी नक्की केल्या पाहिजेत. त्या प्रामुख्याने गंगा, यमुना किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करावं आणि सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं, त्याची उपासना करावी, सूर्याची पूजा करावी. या दिवशी केलेले जप, तप आणि ध्यान विशेष फलदायी मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी जर ध्यानधारणा, उपासना करणे जमत असेल तर ते अत्यंत शुभ आणि महत्वाचं मानलं जातं. सवाष्ण महिला एकमेकांना या दिवशी हळदी कुंकू लावून तिळगुळ वाटून वाणही देतात व गाईला चारा किंवा गवत खाऊ घालणं हे सुद्धा त्यासोबत अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म केल्याने पापांचा क्षय होतो अशी मान्यता आहे. त्याचबरोबर धनवृद्धी देखील होते व आरोग्याचा लाभही होतो. यथाशक्ती काही वस्तूंचे दान आपण करू शकतो, ज्यात प्रामुख्याने तीळ व तिळापासून बनवलेले पदार्थ, गुळ, तीळपात्र किंवा मग नवीन भांडी, वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्याला जर शक्य नसेल तर गोशाळेत देखील दान देता येते किंवा मग गहू, तांदूळ, डाळी या प्रकारचे धान्याचे दानही करता येते. भूमी, घोडा इत्यादी वस्तूंचे दानही या दिवशी सर्वश्रेष्ठ मानले जाते. गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान केलेले सुद्धा या दिवशी फायदेशीर ठरते. काही राशींसाठी मकर संक्रांत अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तसेच राशीनुसार जे काही दान केले जाते त्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत, त्याचाही तुम्ही अवश्य लाभ घ्यावा. तसे पाहता मकर संक्रांतीचा उत्सव हा 3 दिवस साजरा केला जातो, ज्यात पहिल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा उत्सव आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत. या प्रकारे 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी या 3ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. ज्यात प्रामुख्याने 13 जानेवारी रोजी जो काही भोगीचा उत्सव साजरा केला जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आहे, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून आपण त्याही व्हिडिओचा अवश्य लाभ घ्यावा. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाते, ज्या दिवसाला या 3 दिवसापैकी मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी तिळगुळ वाटून हळदी कुंकू केले जाते, दान धर्म केला जातो. तसेच नात्यांमधील कटुता दूर व्हावी यासाठी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून तिळगुळाचे दानही केले जाते. काही भागात पितरांसाठी विशेष कर्म केले जातात. असंही म्हटलं जातं की स्वर्गाची द्वारं या दिवशी खुली असतात. प्रामुख्याने पितरांच्या नावे सवाष्ण भोजन केले जाते. त्याचबरोबर पितरांना आगारी देण्याची देखील काही भागात पद्धत आहे. तुमच्याकडे कशा प्रकारे पितृकर्म केले जातात याबद्दल माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आमच्याकडे या सणाला सवाष्ण पितराचा सण म्हटले जाते. त्यानंतर 15 जानेवारी रोजी किंक्रांत आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हटले जाते. या दिवशी कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही. मकर संक्रांतीपासून सवाष्ण स्त्रिया रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हा उत्सव साजरा करतात. हळदी कुंकू सोहळ्याला आध्यात्मिक महत्व आणि आदिशक्तीचा जागर सुद्धा म्हटले जाते. असं म्हणतात की हळद ही सौभाग्याचं प्रतीक आणि कुंकू आदिशक्तीचं प्रतीक आहे. हळदी कुंकू लावणं हे विश्वातील निष्क्रिय असलेल्या आदिशक्तीच्या तरंगांना जागृत करते, ज्यामुळे व्यक्तीच्या मनात सगुण भक्तीची छाया उमटते आणि देवाबद्दल असलेली भक्तिभाव दृढ होऊन तो वाढीसही लागतो. एक सवाष्ण स्त्री दुसऱ्या स्त्रीला हळदी कुंकू लावते आणि वाण भेट म्हणून देते. ते तिच्यातील देवशक्तीला म्हणजेच आदिशक्तीला शरण जाऊन त्या आदिशक्तीला कृतज्ञता व्यक्त करते असा याचा अर्थ म्हटला जातो. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढीला लागते व सौभाग्य वृद्धी होते. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. अजूनही मकर संक्रांतीविषयी तुमच्या मनात जर कुठले काही प्रश्न असतील, अजूनही काही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. येणाऱ्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही माहिती तुम्हाला तर मिळाली, इतरांनाही मिळावी यासाठी तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये, मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.